आणि मग तुम्ही ही 10 मुलं मुली बघितल्यानंतर शेवटी सांगता की आमचा अफेअर आहे. मग डोकं खराब होणार नाही का आईवडिलांचं? बरोबर. हां, ती वेळ येऊ देऊ नका आईवडिलांवर. काय होतं की मग समाजामध्ये परत तुम्ही डबल त्याच्यामध्ये हे करायला. एकतर आईवडिलांचा तुमच्या प्रेमीवाला विरोध आहेच पहिलाच, आणि तुम्ही परत हे पाहुणे मंडळी सगळे बोलवल्यानंतर मुलीचा बाप किती लोकांना उत्तर द्यावा? हां, कारण मुलगा बघून गेल्यानंतर ते पाहुणे विचारतात मध्यस्थ, काय झालं हो, काय झालं हो, काय झालं हो, काय झालं हो. जर अति टोकाला तुमचे मुलीचे किंवा मुलाचे आईवडील जात असतील तर प्रेम हे अंतिम नाही. तुमचे आईवडील सुद्धा आहेत. म्हणजे मी त्या प्रश्नामुळे तर अस्वस्थ आहे की मग जे आता छोट्या गावामध्ये त्यांचं प्रेम होतं तर ते चुकत असतील, समाज मान्यता नाहीये, प्रतिष्ठा पुन्हा दोघांच्या मध्ये नाहीये वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत. त्यांनी काय करावं आता? त्यांचं काय व्हावं? सैराट बघितलं की साहेब आपण? खरंच हा विषय खूप मोठा आहे. म्हणजे प्रेम हा विषय आपण जो आज घेतला की बाबा आईवडिलांचा विरोध, हा विषय खूप मोठा आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव येतात. हो, जसे आईवडील वेगळे तसे अनुभव वेगळे, मुलं हाच म्हणजे एकदम मोठा विषय आहे. समाज आपल्याला स्वीकारेल का, आणि आपण पुढं चालून या समाजामध्येच राहायचं आहे आपल्याला, त्याचा एक भाग आहोत आपण, याची जाणीव जर आपण ठेवली तर मला वाटतं की प्रेमविवाह करताना आईवडिलांच्या विरोधाची तीव्रता आपण कमी करू शकतो. की बऱ्याच लोकांना प्रेम दाखवताच येत नाही. हो, अव्यक्त राहतात ते. मधल्यामध्ये खूप प्रेम आहे हो, तुमचं माझ्यावर आहे, माझं तुमच्यावर आहे, पण सांगता येत नाही. काही लोकांना बोलून दाखवता येत नाहीत. आता माझ्यासारखे लोक बोलतात माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे बरं का, असं तसं, पण आता समोर बायकोला जर सांगता येत नसतं तर काय करावं? समजून घेऊ आपण, आहे बाबा तिचं प्रेम आहे की नाही माहीत नाही, पण आहे म्हणून समजून घ्यावं. तर मी हे सांगत होतो की जसं आता लग्न बघ बाबा तुझं, तू कुठेतरी पसंत कर तुझ्या मनाची, असं म्हणायची जशी वेळ आली, तसं माझं एक प्रामाणिक मत असं आहे की मुलामुलींनी आवड निवड करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, की खरंच आपण एकमेकावर प्रेम करतो का? अगदी बेसिक प्रश्न. खरंच करतो का आपण? की एका वयामध्ये आलो म्हणून शरीराच्या दिसण्याच्या आहारी गेलोत आपण? खरंच ती मुलगी प्रेम करते का मुलावर? का ट्रेंड आहे काहीतरी पाहिजे आपल्याला, कपल एखादं घेऊन फिरायचं आहे म्हणून, कोणी आपल्याला नाव ठेवेल म्हणून, असं न करता खरंच मुलगी जर, आणि अजून एक सांगतो तुम्हाला की मी जर माझ्या मुलाला सांगेन भविष्यामध्ये, एकच सांगेन की तुझ्यापेक्षा ती मुलगी तुझ्यावर जास्त प्रेम करते का बघ. खरंच जर ती मुलगी तुझ्यावर प्रेम करत असेल ना तर तुझं आयुष्य सुखाचं. तू सरकणारच नाहीस, तुझा जो पट्टा आहे ना आयुष्याचा तू सोडून जाणारच नाहीस बाजूला. हे कसं ठरवायचं? आता हे कसं आहे माहिती आहे काय, की निवड जेव्हा करतो आपण ते स्वभावावरून कळतं, आणि शेवटी आता कसं आहे, हे बोलण्याच्या गोष्टी झाल्या, पण जेव्हा प्रत्यक्षामध्ये आपण उतरतो तेव्हा काही लोकांच्या नशिबाला हे येतं, बऱ्याच लोकांच्या नशिबाला येत नाही. आणि प्रेम विवाह हा एक कालखंड आहे असं मी म्हणतो. कालखंड. ओळख होणे, प्रेमात पडणे, मग आईवडिलांचा विरोध असेल नसेल तो भाग, लग्न होणे, आणि एक मूल होईपर्यंत तुमचा हा प्रेमाचा कालखंड आहे. मुलगा मुलगी तुम्हाला झाली की तुम्ही तुमच्या बायकोच्या प्रेमापासून वंचित झालात हे समजून घ्या. प्रेमात वाटेकरी येतो 100%. म्हणून तू कालखंड हा शब्द वापरला. प्रेमाचा कालखंड तुम्हाला पहिलं मूल होईपर्यंत. नंतर ते तुमच्या जी काही जोडीदार आहे तिचं प्रेम अर्ध मुलाकडे वाटल्या जातं, काय संसाराचा राहटगाडा सुरू होतो. आणि म्हणून मित्रा किंवा मैत्रीण जे कोणी आता आपली ही मुलाखत ऐकत असतील त्यांना मी हे सांगू इच्छितो की ज्या टप्प्यावर तुम्ही प्रेमामध्ये पडलात, जी काही गोडी आपुलकी होती ती मुलगा झाल्यानंतर, मुलगी झाल्यानंतर, तुम्हाला मूल झाल्यानंतर तीच कायम राहावी ही अपेक्षा करू नको. नाही तर अपेक्षा भंग होईल. आणि हा सगळा प्रकार एक मॅच्युरिटीचा आहे, परिपक्वतेचा सुद्धा आहे की कोण किती प्रेम करतं, आणि मॅच्युरिटी कोणात किती असेल, कशी असेल हे आपण कसं आहे की बऱ्याच लोकांना प्रेम दाखवताच येत नाही. हो, अव्यक्त राहतात ते. मधल्यामध्ये खूप प्रेम आहे हो, तुमचं माझ्यावर आहे, माझं तुमच्यावर आहे,
पण सांगता येत नाही काही लोकांना, बोलून दाखवता येत नाहीत. आता माझ्यासारखे लोक बोलतात माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे बरं का, असं तसं. पण आता समोर बायकोला जर सांगता येत नसेल तर काय करावं, समजून घेऊ आपण. आहे बाबा तिचं प्रेम आहे की नाही माहीत नाही, पण आहे म्हणून समजून घ्यावं, तर नीट चालेल. तर आपल्या म्हणजे श्रोत्यांमध्ये म्हणजे दर्शकांमध्ये सर बरेच अशी मंडळी आहेत की ज्यांचं प्रेम आहे, पण आई वडिलांना कसं सांगावं हे कळत नाहीये. काय त्यांना मार्गदर्शन करा, कसं सांगायचं आई वडिलांना? आता ते काही प्रायव्हेट रेडिओवर लवगुरू सारखे चालतात बघा, ते असेच प्रश्न विचारतात, आमचं असं आहे पण कसं सांगू, मला अडचण पडली वगैरे. माध्यम निवडा. मला वाटतं की तुम्ही आईवडिलांच्या तोंडावर सरळ जाऊ नका, थेट जाऊ नका तुम्ही, कारण तसं करणं म्हणजे आईवडिलांना अपमान वाटतो. तुम्ही खूप मॅच्युअर्ड झालात, तुम्ही शिकलात, तुमच्या बुद्धीच्या मर्यादा कक्षा वाढलेले आहेत, हे तुमच्यापुरतं ठीक आहे. पण आपले जे आईवडील आहेत ते अशिक्षित आहेत किंवा कमी शिकलेले आहेत किंवा नोकरीला जरी असले तर ते समाजामध्ये वावरतात, आणि म्हणून तुम्ही जर असं थेट गेलात तर त्यांना तो अपमान वाटेल. आणि कोणत्याही गोष्टीला पहिला नकार जेव्हा येतो, नाट लागतो आपण म्हणतात, तर ते लवकर स्वीकारतात. मी ह्याला आज नाही म्हणलो होतो ना काल, आज हो कसं म्हणू, हो माझ्या स्वाभिमानाला ठेच पोचते ना ती, मी कसं कमीपणा घेऊ माझा. म्हणून तुम्ही काय करा की असं थेट न जाता एक माध्यम असं विश्वासाचं निवडा की जे माध्यम तुमच्या आईवडिलांना समजून सांगू शकेल, त्याचं महत्त्व पटवून देईल, त्यांच्या डोक्यातल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना जशाला तशा ठेवून त्याची तोडमोड न करता तुमचं जे प्रेम आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ती मधली व्यक्ती केली पाहिजे. ती व्यक्ती तेवढीच विश्वासार्हतेची, तुमची काळजी घेणारी आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेणारी असावी. अन्यथा काय होतं की बऱ्याचदा तुमचं चांगलं बघावं वाटत नाही लोकांना, बघावं वाटत नाही. तुम्हाला तर तोंडावर दाखवतील की अरे वा 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 म्हणून, पण ते देखवत नाही. मग ह्या घरामध्ये इस्तू कसा लावायचा, असं जर माध्यम तुम्ही निवडलं तर मग तिथं धोके निर्माण होतील, अडचणी निर्माण होतील. म्हणून ह्या दोघांना आपल्याला सांगायचं की तुम्ही माध्यम चांगलं निवडा. प्रेम करणारं माध्यम राहावं तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर विश्वास असलेलं. मग ते नात्यातलं असेल, मैत्रीतलं असेल किंवा अन्य कोणी असेल. पण तुम्ही, मला वाटतं की थेट तुम्ही तोंडावर आईवडिलांच्या जाऊ नका. म्हणजे ज्यांना आईवडील चांगलं ओळखतात आणि आईवडिलांचा त्यांच्याबरोबर जास्त विश्वास आहे, दोघांनाही ओळखून असणारा माणूस, तुमच्या आईवडिलांनाही ओळखणारा, तुम्हालाही समजून घेणारा, आणि ज्या माणसाचा शब्द आईवडिलांसमोर खाली पडणार नाही किंवा त्यांच्या नजरेमध्ये तो माणूस कसा आहे, की बाबा हा माणूस सांगतो याचा अर्थ की चांगला आहे काहीतरी. कोण सांगतं याच्यावर डिपेंड आहे ना. हो हो हो, कोण सांगतं, असा माणूस तुम्ही निवडा, माध्यम निवडा. आणि मग तुमच्या जे काही तुमचा मेसेज द्यायचा आहे लग्नाचा तर तुम्ही द्या. आणि हे देताना आतताईपणा करू नका, कारण तुम्ही सांगितलंय आणि आईवडिलांनी लगेच स्वीकारलंय असं होत नाही. त्याला एक कालखंड जाऊ द्यावा लागतो. काय की बऱ्याचदा मुलगी आलेल्या कोणत्याही मुलाला नकार देते. ती घरी कळालेलं असतं की ह्या मुलीचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे, हे घरी सांगितलेलं असतं, पण स्वीकारत नाहीत घरचे. मग बोलवतात पाहुण्यांना बघायला मुलगा, असं खूप दाखवतात, पण मुलगी नापसंत करते. मग शेवटी कंटाळून आईवडील म्हणतात ठीक आहे बाई, तुझ्या मनावरचं तू करून घे, तुम्हाला काय करायचं आहे, साध्य करायचं आहे. ते साध्य करून घेण्यासाठी थोडासा काळ जाऊ दे, गडबड करू नका. गडबडीमध्ये काय होतं की नुकसान होतं, त्रास होतो. कितीदा काय होतं की मुलगा किंवा मुलगी माहीतच नसते आणि कोणाच्या तरी माध्यमातून पण सांगितलं जातं. अजून एक आपण बऱ्याच वेळेस बघतो हो की मुलं मुली चुका करतात बरं का. सांगताना काय चुका करतात की तुम्ही लपवून का ठेवता. आता आईवडिलांना त्रास कुठं होतो सांगतो की तुम्ही लग्नाच्या वयावर आलात, लग्न करण्यासाठी आईवडील तुमचे बघायले तुम्हाला, 10 मुली दाखवल्या ह्या पठ्ठ्याला, हा नाकारतोच. 10 मुलं दाखवली तिला, ती नाकारतेच. अरे मुलाला नोकरी आहे, मुलगा दिसायला चांगला आहे, घरी शेती आहे, साधनसंपत्ती व्यवस्थित आहे, तरी मुलगी नाकारते. आणि मग तुम्ही ही 10 मुलं मुली बघितल्यानंतर शेवटी सांगता की आमचा अफेअर आहे.
मग डोकं खराब होणार नाही का आईवडिलांचं? बरोबर. हां, ती वेळ येऊ देऊ नका आईवडिलांवर. काय होतं की मग समाजामध्ये परत तुम्ही डबल त्याच्यामध्ये हे करायला. एक तर आईवडिलांचा तुमच्या प्रेमीवाला विरोध आहेच पहिलाच, आणि तुम्ही परत हे पाहुणे मंडळी सगळे बोलवल्यानंतर अहो मुलीचा बाप किती लोकांना उत्तर द्यावा. हो. हां, कारण मुलगा बघून गेल्यानंतर ते पाहुणे विचारतात मध्यस्थ, काय झालं हो, काय झालं हो, काय झालं हो, काय झालं हो. हा डबल अपमान तुम्ही आईवडिलांचा करू नका ना. त्यांना कोंडीत पकडू नका. भलेही आईवडील तुमच्या पहिल्या शब्दाला विरोध करत असले तरी तुम्ही तुमचा एक मेसेज टाकून सोडून द्या. तुम्ही प्रामाणिकपणे सांगा ना. सांगा. सांगता ना तुम्ही, डायरेक्ट सांगू नका, कोणाच्या तरी माध्यमातून सांगा. अजून एक म्हणजे मी त्या प्रश्नामुळे तर अस्वस्थ आहे की मग जे आता छोट्या गावामध्ये त्यांचं प्रेम होतं तर ते चुकत असतील, समाज मान्यता नाहीये, प्रतिष्ठा पुन्हा दोघांच्या मध्ये नाहीये, वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत. त्यांनी काय करावं आता? त्यांचं काय व्हावं? सैराट बघितलं की साहेब आपण? सैराट कशावर आधारित आहे? गावातलंच प्रेम आहे ना. होय, गावातलंच प्रेम आहे, विजातीय प्रेम आहे. स्वीकारलं नाही ना शेवटी, मग त्याची परिणती वाईट झाली ना. आता आपण ज्या गोष्टीवर विचार करतो तशी होईलच असा भाग नाही, पण वाईट गोष्टीच घडतात बहुतांशपणे. मग ह्या तरुणी जी प्रेमात पडतायत पण त्यांना कळतं की आपल्याला अनुकूल परिस्थिती नाहीये, त्यांनी हे विचारात घ्यावं का की प्रेम म्हणजे आयुष्य नाहीये? 100% प्रेम म्हणजे आयुष्य नाही, आणि जिथं तडजोड तुम्हाला करता येते ते प्रेम. तुम्हाला आयुष्यात तडजोड करता आली पाहिजे. आता तुम्ही तुमच्या आयुष्याच्या टप्प्यावर बायको सोडून कदाचित कोणीतरी आवडली असेल. हो, बरोबर आहे. ते शेवटाला आपण गेलो का? नाही. ते एक टप्पा आहे. म्हणजे प्रत्येकाला आवडते म्हणजे त्याचा शेवट होतो असं होत नाही. म्हणून तडजोड ज्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांनी स्वीकारली, मनाचा मोठेपणा दाखवून, ते आयुष्यामध्ये सुखी झाले. आणि मला अजून एक असं म्हणायचं आहे साहेब, प्रेम ही अशी एक गोष्ट आहे की त्याचं परिवर्तन हे लग्नामध्ये व्हावंच असंही नाही. अच्छा, असंही नाही. ती एक अत्तराची कुप्पी आहे. काय? ती अत्तराची कुप्पी आपण आयुष्यभर आपल्या काळजामध्ये जपून ठेवावी. तिच्या स्मरणात, त्याच्या स्मरणामध्ये. बघ आयुष्य सुखी होते की नाही. त्या भावनेला कुठल्या गोष्टीमध्ये अडकू नको. आणि एक मर्यादा पाळ. प्रेमाची एक मर्यादा आहे, त्याचं उल्लंघन करू नको. त्याचं उल्लंघन केलंस की ती कुप्पी संपली. ती कुप्पी राहत नाही मनामध्ये. वापर ज्याला म्हणतो आपण, एकमेकाचा वापर करू नका. ते फार नाजूक, आल्हाददायक सगळं असं आहे. प्रेम ही जी व्याख्या आहे फार नाजूक आहे, फार आल्हाददायक आहे, फार सुगंधी आहे. काय ती जपून ठेवा. आणि प्रेम जसं प्रियकर प्रेयसीकडून ओरबडायचं नसतं, तसं ते तिच्या आईवडिलांकडून पण ओरबडायचं नाही, समाजापासून पण ओरबडायचं नाही. बघा शेवटी साहेब तुम्हाला सुखी व्हायचं आहे. आयुष्याचं अंतिम ध्येय काय? सुखी होणं, आनंद, सुखी होणे. बरोबर आहे. मग तुम्ही एखादी गोष्ट करताना जर तुम्ही दुसऱ्याला दुःख देऊन तुमचं सुख तुम्ही साजरं करत असाल तर त्या सोहळ्याला आनंदाची किनार नाही. बरोबर. तो सोहळा तुम्ही साजराच करू नका. जर अति टोकाला तुमचे मुलीचे किंवा मुलाचे आईवडील जात असतील तर प्रेम हे अंतिम नाही. तुमचे आईवडील सुद्धा आहेत, त्यांचाही विचार केलाच पाहिजे आपण, तर तुमच्या आयुष्यात सुख आहे. बरं सर, आता तुम्ही दोन्ही गोष्टींचं सांगितलं की मुला मुलींचं काय चुकतं आणि पालकांचं काय चुकतं, आणि मुला मुलींनी काय केलं पाहिजे आई वडिलांचा विरोध मावळण्यासाठी, आणि आई वडिलांनी मुला मुलींना समजून घेण्यासाठी काय केलं पाहिजे. तर आता हा पूर्ण चर्चेचा एक गोष्वाला काढला, तर थोडक्यात आपण काय बोललो? बरं, खरंच हा विषय खूप मोठा आहे. म्हणजे प्रेम हा विषय आपण जो आज घेतला की बाबा आईवडिलांचा विरोध, हा विषय खूप मोठा आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव येतात. हो, जसे आईवडील वेगळे तसे अनुभव वेगळे, मुलं म्हणजे हाच म्हणजे एकदम मोठा विषय आहे.
तर तुम्ही जर हा सारांश जर आपण ह्या सगळ्या गोष्टीचा जर काढला तर मुळामध्ये प्रेम करतानापासून ते आईवडिलांना सांगण्यापर्यंतचा जो टप्पा आहे तो मला वाटतं की हा समजूतदारपणाचा भाग आहे, एकमेकांना समजून घेण्याचा भाग आहे. आणि मुलामुलींनी देखील की आपण राहतो कुठं, आपल्या आजूबाजूचा समाज, आपले आईवडील कुठले आहेत, आपण कोणत्या समाजातून आलेलो आहोत. म्हणजे समाज म्हणजे त्याला आपण वातावरण म्हणूयात, जात नाही तर वातावरण, कोणत्या वातावरणात, खेड्यातून आहोत, शहरातून आहोत, परिस्थिती काय, आपल्या आईवडिलांची पार्श्वभूमी काय आहे, समाज आपल्याला स्वीकारेल का, आणि आपण पुढं चालून ह्या समाजामध्येच राहायचं आहे, आपल्याला त्याचा एक भाग आहोत आपण, याची जाणीव जर आपण ठेवली तर मला वाटतं की प्रेमविवाह करताना आईवडिलांच्या विरोधाची तीव्रता आपण कमी करू शकतो. मगाशी जसं मुलाखतीत सांगितलं की तुम्ही सांगण्याचं माध्यम, सांगण्याची पद्धत, आईवडिलांना अनुकूल करून घेण्याची पद्धत जर तुम्ही योग्य पद्धतीनं अवलंबली तर निश्चितपणे आईवडील तुमच्या बाजूने वळू शकतात. आणि जर दुर्दैवानं असं झालंच नाही, तुम्ही अपयशी ठरलात किंवा तुम्ही कुठेतरी कमी पडलात सांगण्यामध्ये किंवा समजून घेण्यामध्ये, जर आईवडील कुठं कमी पडत असतील तर मला वाटतं की एक टप्पा असा येतो की तुम्हा दोघांना विभक्त व्हावं लागतं लग्न न करता. तर त्या ठिकाणी तडजोड देखील आपण स्वीकारायला पाहिजे की काही गोष्टी जर आपण करत असू आणि आपल्यालाही आनंद नाही आणि आपल्या कुटुंबालाही जर आनंद नसेल तर मला वाटतं की त्या गोष्टी आपण करू नयेत. तर समजून घेणे आणि समजून सांगणे ह्यात जर आपण यशस्वी झालो तर निश्चितपणे आईवडिलांचा विरोध या ठिकाणी कमी होतो. ते आपल्यासोबत येऊ शकतात, आपल्या विचाराशी समरस होऊ शकतात आणि आपलं जे काही प्रेम आहे आणि प्रेमविवाह आहे तो चिरकाळ टिकू शकतो. आणि शेवटी जे साध्य करायचं आहे आनंद, तो आनंद आपण आयुष्यामध्ये आपण घेऊ शकतो. आणि काही लोक टोकाची भूमिका घेतात. घेऊ नये, कारण कसं आहे की शेवटी तुम्हाला साध्य काय करायचं आहे. मी जसं मगाशी म्हणालो की अत्तराची कुप्पी आहे, फक्त डोळे लावून एक कल्पना करा की आपण एखाद्या मुलीवर प्रेम करतो, ती खूप सुंदर आहे, ती आपल्याला खूप लाईक करते, आपण तिला लाईक करतो, पण नाईलाजानं तिच्या आईवडिलांचा विरोध आहे. माझ्या आईवडिलांनी स्वीकारलं आहे पण तिच्या आईवडिलांचा विरोध आहे. आणि तिचे आईवडील जर टोकाची भूमिका घेत असतील तर तशा वेळेस मी एक जागरूक नागरिक, समाजाचा जागरूक तरुण म्हणून मला त्या मुलीला समजून सांगितलं पाहिजे की नको, माझ्या अगोदर तुझे आईवडील तुझ्या जवळचे आहेत आणि तुझ्यासाठी ते तसं करतायत, आपण दूर राहूयात, मित्र म्हणून राहूयात. आता ह्या गोष्टी अवघड आहेत, पण किमान ही भूमिका जर तरुणांनी आणि तरुणींनी घेतली तर घडणाऱ्या काही अनर्थापासून किमान आपण दूर राहू शकतो. तर मित्रांनो, डॉक्टर दिलीप शिंदे यांनी आपल्याला अतिशय छान पद्धतीने सगळ्या बाजू म्हणजे 360 अँगलने ह्या सगळ्या बाजूंचा विचार करून आपल्याला समजावून सांगितलेला आहे. आयुष्य खूप मोठं आहे, खूप आनंदी आहे आणि ते आयुष्याचा एक टप्पा, एक भाग म्हणजे प्रेम आहे. तर ह्याकडे कसं बघायचं, मुलामुलींनी आईवडिलांना कसं समजून घ्यायचं, आईवडिलांनी मुलामुलींना कसं समजून घ्यायचं, याबद्दल डॉक्टर दिलीप शिंदे यांनी आपल्याला खूप छान म्हणजे गप्पा मारत मारत त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि गप्पाच्या ह्याच्यामधून नकळत कुठेतरी काही बीज आपल्या मनात रोवली आहेत त्यांनी. तर डॉक्टर दिलीप शिंदे हे पत्रकार आहेत. गेली 25 वर्ष माध्यमशास्त्रामध्ये त्यांनी PhD केलेली आहे. ते स्वतः उत्तम साहित्यिक आहेत. त्यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत. समाज माध्यमावरती विविध लेख लिहित असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजाचा एक घटक म्हणून ते फार सजगपणे आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटना निरखत असतात, त्यावर ते व्यक्त होत असतात. तर डॉक्टर दिलीप शिंदे, तुम्ही अशाच अनेक काही विषयावर आमच्यासोबत चर्चा करायला यावं. नक्की यापुढे सुद्धा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आमच्यासोबत छान गप्पा मारल्या त्याबद्दल मी तुमचं, आमच्या TSTS आणि आमचे कॅमेरा टीम सुषेण पाटील आणि मी राजेश दुर्गे, तुमचे खूप आभार मानतो. शेवटाला जाण्याच्या अगोदर तुम्ही मगाशी सांगितलं की जीवन सुंदर आहे, तर बाबा बोरकरांची एक ओळ आहे. येस सर. की आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. असं आपण आयुष्यामध्ये लढत राहिलं पाहिजे.
रडू नका ना, लढत राहा. येस येस. तर आपल्याला लढायचं आहे. पाहत राहा TS. धन्यवाद. नमस्कार. शुभविवाहाची गुरुकिल्ली TS. आपलं चॅनल थोडं साधं, थोडं सोपं.